तुमच्या मुलांच्या घरातल्या ह्या शत्रूला लवकरात लवकर बाहेर काढा. तुमचा हा शत्रू तुमच्या पावला पावलावरती तुम्हाला आढळून येईल. तुमच्या किचन पासून ते तुमच्या ड्रेसिंग टेबल पर्यंत हा लपलेला आहे. याचे परिणाम तुमच्या बाळाच्या आयुष्यावरती फार घातक असू शकतात. अगदी बाळाच्या जन्माच्या आधीपासून सुद्धा. मिसकॅरिएज होणं, बाळाच्या जन्मानंतर मुलांच्या मध्ये काही जनुक दोष निर्माण करणं, जन्मानंतर मुलांची वाढ योग्य नसणं, मुलींना लवकर पिरियड्स येणं, इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण करणं, डायबिटीस होणं, पीसीओडीचा त्रास होणं, थायरॉइड हार्मोन मध्ये बदल घडणं, हेच काय तर अगदी कॅन्सर सुद्धा ह्या शत्रूमुळे होऊ शकतो. आणि हा शत्रू आहे तो म्हणजे प्लास्टिक, मायक्रोप्लास्टिक. एक प्लास्टिक हे 16,000 टॉक्सिक केमिकल्स पासून बनलेलं असतं आणि या टॉक्सिक केमिकल्सचे परिणाम तुमच्या, आमच्या आणि मेनली आपल्या मुलांच्या जीवनावरती घातक परिणाम करतात. परिणाम तर मी सांगितलेच, पण तुम्ही म्हणाल की आता प्लास्टिक पासून बचाव कसा करता येईल? तर तो बचाव करू शकतो त्या एका छोट्या गोष्टीने, आणि ती म्हणजे तुमच्या चॉईसनी. तुमचा एक छोटा निर्णय तुमच्या बाळांचं आयुष्य बदलू शकतो. किचन मध्ये प्लास्टिक कंटेनर वापरण्याऐवजी स्टेनलेस स्टील किंवा ग्लासचे कंटेनर्स वापरा. कॉस्मेटिक्स घेत असताना त्यामध्ये मायक्रोप्लास्टिक तर नाहीत ना हे बघूनच खरेदी करा. भाज्या साठवणूक करत असताना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये न कापडी पिशव्यांमध्ये साठवणूक करा. मुलांना खेळणी खरेदी करत असताना प्लास्टिक ऐवजी नॅचरल रबरचीच खेळणी खरेदी करा. मुलांना टिफिन देत असताना प्लास्टिकच्या टिफिनच्या ऐवजी मेटॅलिक टिफिन वापरा. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही केलेला बदल तुमची चॉईस तुमच्या बाळांचं आयुष्य ठरवेल आणि तुमच्या बाळांना जन्माच्या आधीपासून ते जन्मानंतर अगदी जन्माच्या शेवटपर्यंत योग्य हेल्थ ठेवण्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारांपासून प्रतिबंध करण्यासाठी मदत करेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्याच बरोबर आपल्या पुढच्या पिढीसाठी एक हेल्दी, आरोग्यदायी आयुष्य निर्माण करायला प्रयत्न करा. थँक्यू फ्रॉम डॉक्टर मॉमी.